तू जशी कॉलेजमध्ये होती तशी आत्ता नाहीये. असं काय बोलतेय? मी कुठे बदलली? तेव्हा जशी होती तशीच आहे ग मी. काहीच बदललं नाहीये. अगं मी ते नाही म्हणत आहे. मग काय म्हणायचंय तुला? हेच की तू कॉलेजमध्ये शिकताना तुला हिंदी नव्हतं नीट बोलता येत, पण आता इंग्लिशमध्ये इतकं फ्लुएंटली बोलतेस. अगं माझे गाल का उडते? हा? रामू, हा? ब्रेड ऑमलेट आणि लेमन टी बनली ना तर मग हॉलमध्ये घेऊन या. ओके मॅडम. ओके. अगं माझी नवरीबाई, फॉरेन रिटर्न काय म्हणते? हा, ए असं काही नाहीये. बरं बॅचलर पार्टी करणार होतो ना, तर काय करणार आहोत आपण? पार्टीचा पहिला भाग गेम. आपण आधी गेम खेळू. कुठला गेम ग? हे कुठे सापडलं हे? खूप छान. आपल्या लोकांना कार्ड्स खेळून खूप वर्ष झाले ना. मला सांग, तुला कुठे मिळाले हे कार्ड्स? स्वयंपाकघरात ठेवले होते. हे काय ग, मला हे सगळं नाही खेळता येत. ओफो, कशी आहे ग ही मुलगी, पत्ते नाही खेळता येत. अगं एक राऊंड खेळून बघ, मग तुला कळेल सगळं. सोपं आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत ना, चल खेळूया. तू पत्ते टाक ग. मॅडम ब्रेड ऑमलेट रेडी. थँक यू. धन्यवाद. रामू, खूप छान आहे रामू. ब्रेड ऑमलेट सुपर. धन्यवाद मॅडम. बस करा यार, आता बोर होतंय मला. कुठे बाहेर फिरायला जायचं का? हे मी तयार आहे. तू तयार आहे का? जाऊ ना. रामू, मॅडम बोला मॅडम. इथे कुठे फिरायला जाता येईल का? बस स्टॉप पासून असं 4 किलोमीटर तुम्ही जंगलाकडे जेव्हा जाल, एक वॉटरफॉल आहे आणि तिकडे खूप सारी दुकानं आहेत मॅडम. फॉलमध्ये आंघोळ केल्यावर त्याच दुकानांमधून मस्त गरमागरम भजे, बोंड, मासे या प्रकारच्या खाण्याच्या गोष्टी मिळतील तिकडे. आणि टेस्ट एकदम मस्त असते मॅडम. हे धबधबा, चला आता आपण जाऊ. चला ना. अरे नाही मॅडम, या वेळेवर तिकडे नाही जाऊ शकत मॅडम. पण का? मॅडम असं आहे की 2 महिन्यांआधी 2 प्रेमी संध्याकाळी 7 वाजताच्या आत तिकडे फॉलमध्ये जाऊन आंघोळ करत होते. अचानक तिकडे एकदम पूर आला आणि पाण्यात दोघंही बुडून मेलेत मॅडम. तेव्हापासून संध्याकाळी 6 नंतर कोणीच तिकडे जाऊ नाही शकत असे पोलिसांचे ऑर्डर्स आहेत. बघा उद्या सकाळी जा ना तुम्ही मॅडम. ओहो, वरून हे काय ग, पहिल्याच दिवशी बॅचलर पार्टी मध्ये किती बोर होतंय. आता काय करायचं आपण? थोडं थांब ना रामू. मॅडम रात्रीच्या जेवणात काय आहे? हेच मी तुम्हाला विचारणार होतो मॅडम. बरं झालं तुम्हीच विचारला. काय पाहिजे बोला ना मॅडम, मी आणून देतो. ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो. थोडा वेळ वाट बघा. ओके मॅडम. ठीक आहे. आता आपण काय खायचं ग? काय मोठी पार्टी असं म्हणून फक्त जेवण बोलवून धोका देणार आहेस का? हे सगळं ठीक नाहीये. अजून काय हवंय तुला, सांग. ते मला नाही माहिती, पण मला काहीतरी स्पेशल हवंय. स्पेशल म्हणजे आपण दारू प्यायची का? आता कुठे पार्टीच्या मूड मध्ये आलोय. तुला काय चालेल ना? तर मग ठीक आहे. आणि ग तुला चालेल ना? हे काय अचानक काहीतरी बोलतेय. मला तर या सगळ्याची सवयच नाहीये. बाप रे, काय आहे हे? पत्ते म्हटलं तर खेळता येत नाही, दारू म्हटलं तर पिता येत नाही, मग पार्टी म्हणजे काय आहे तुझ्या हिशोबाने? ए, आम्ही काय सगळं शिकून आलोय का? असंच शिकावं लागतं. अगं मला भीती वाटते यार. अगं आम्ही आहोत ना, बघून घेऊ, सोड. ए, काय म्हणतेस, आपण प्यायचं का? मला पटियाला वगैरे नकोय. मला तर फक्त बिअरच हवी आहे. मी पण एक बियर पिणार. आणि तू? मलाही तेच ठीक आहे. व्हेरी गुड. आता कुठे आपण बॅचलर पार्टीची मज्जा घेणार आहोत. अच्छा, पण हे सगळं आणेल तरी कोण? रामू आहे ना, त्याला सांगायचं का? हे रामूला का? नाही, जर रामूने आपल्याला चुकीचं समजलं तर?
असं काही नाही समजणार. तुम्ही दोघी शांत राहा, मी बघून घेते. रामू, बोला मॅडम. रामू, रात्रीचं जेवण बनवायला इथेच घरी सगळ्या गोष्टी आहेत का? किंवा मग बाहेर जाऊन काही आणायची गरज आहे का? सगळंच आहे मॅडम. का मॅडम, तुमच्याकरता काही आणायचं आहे का? रामू खूप शहाणा आहे. बोलल्याबरोबरच त्याला कळलं. बोला मॅडम, काय आणू तुमच्याकरता? ते काय आहे की माझ्या मते ते हं? 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 हं. बघ आपल्याला कसं फसवते. तूच बोल ना. हं. हं? ते काय आहे, माझी मैत्रीण लक्ष्मी आम्हाला पार्टी द्यायचा विचार करते आहे. तिच्यासाठी जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर बोला ना मॅडम, संकोच करू नका. प्रत्येकासाठी एक बियर. हं, हं. खूप छान. मॉडर्न मुली. बघा कशा एकमेकींकडे बघतायत. रामू बोला ना, विकत आणून द्याल का? ओके मॅडम, आणतो ना मी. थँक्यू रामू. किती मॅडम? प्रत्येकासाठी एक एक बियर, तर एकूण हं. 3. आणि त्याच्या बाजूला थोडं साईड डिश. साईड डिश म्हणताय ना? आणतो मी. मी आत्ताच येतो. हं. येस. हे सकाळी उठताच आपण फॉल्सला नक्की जायचंय. हा? आधी आपण तिथे चाललं नक्की. जाऊ. आणि 6 हो ना. वाजल्यानंतर तर तिथे सकाळी कोणाला अलाउड नंतर नाहीये ना. आपण रामूने लवकर सांगितलं होतं उठावं ना. लागेल यार आता. ऐक, बघू तिकडे ना. गेल्यावर आपण खूप सारे फोटोज काढूया आणि रील्स पण अपलोड करूया. ठीक आहे, आता झोपून जाऊ. चला झोपा ग. मी सगळ्यात शेवटी. आणि मी इथे झोपते. काय म्हणणार होती, बोल ना. हो ग. असं आपण सगळे मिळून हॉस्टेलमध्ये झोपत होते ना, त्यानंतर आपण आजच झोपतोय. ते सगळं ठीक आहे ग. हम्म. उद्या रामूनी जे सांगितलंय ना त्या फॉल्स वर जाऊ. तर तुम्ही दोघं जरा लवकर झोपून जा ना. उद्या जायचंय ना. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे उद्या फॉल्स जायचं आहे, म्हणून मी बियरला टच सुद्धा केलं नाहीये. कळतंय ना. सरळ झोपा बरं आता. ए, जेव्हा बघा तेव्हा बियर वगैरे काहीतरी बोलत असते ही. हो मग काय, मला तर बियरनी नशा चढते, पण तुझ्या वुडबीसाठी तूच तर एक नशा आहे ना. हा हा? बघ, बरोबर वेळेत फोनही आला. या कामात हुशार आहे तो. लाऊडस्पीकर ऑन कर, आम्हाला पण जरा ऐकू देत ना. हॅलो. हॅलो, हा, काय झालं बोल. फ्री आहेस का? हो, आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे गेल्यात? ते सगळे आलेत. चांगलं आहे. जेवण केलंस हो, का? मी जेवली संतोष. तू जेवलास का? हो, जेवलो. आता बोल. उद्या तुझा काय कार्यक्रम आहे? उद्या म्हणतात आहे की बाजूला इथे धबधबा आहे आणि तिथे जायचा प्लॅन करतोय आम्ही लोक. अरे रे, धबधबा? अगं तिकडे जाऊ नकोस ना. उगाच तिकडे का जातेस तू? ती खूप धोकादायक जागा आहे.